ओके. सो वेलकम ऑल ऑफ यू. वीकली ॲनालिसिस करूयात आपण. निफ्टी आणि बँक निफ्टी पहिले त्यांचा रिव्ह्यू बघूयात की आता काय मुवमेंट होऊ शकते, काय पॉसिबिलिटीज आहेत. सो 3-4 चार्ट आपण इथे बघतोय. सगळ्यात राईटचा जो आहे तो मंथली, मिडलचा जो आहे तो वीकली आणि लेफ्ट साईडचा डेली. सो हायर टाईम फ्रेम, मिडल आणि इंटरमिडिएट तिन्ही टाईम फ्रेमचा रिव्ह्यू बघूयात की काय पॉसिबिलिटीज होऊ शकतात. सो मंथली टाईम फ्रेम निफ्टीसाठी स्ट्रॉंग आहे. आपण बघतो की RSI स्ट्रॉंग आहे, कॅन्डल पॅटर्न पण एक स्ट्रॉंग आहे, वीकली पण स्ट्रॉंग आहे आणि डेली जो सॅटर्डेचा म्हणजे आजचा जो सेशन झाला तो विथ गॅप अप ओपन झाला आणि तो पण एक कॅन्डल जी आहे ती बुलिश क्लोज झाली. सो बेसिकली या गोष्टी तरी आपल्याला स्ट्रॉंग दिसतात आता. देन अजून काय पॉसिबिलिटीज आहे, वर जाईल तर किती आणि खाली तर किती असतो. तर डेली चार्टला आपल्याला दिसतोय की डेलीला तो ब्रेकआउट झाला आहे, बट हा सस्टेन होईल की नाही होणार ते आता याला फॉलो थ्रू मिळतो की नाही त्यावर पण डिपेंड आहे. जर पुलबॅक झाला आहे, पुलबॅक रॅली आली निफ्टीमध्ये, स्पेशली निफ्टीचा आपण कन्सिडर करूयात, तर निफ्टीचा एक पुलबॅक साधारण हा जो सपोर्ट आहे 22,200च्या आसपास, साधारण 180 ते 200 साधारण, तो तिथे एक सपोर्ट घेऊ शकतो तो. आणि तिथे जर तो सस्टेन झाला आणि परत रिव्हर्स झाला तर मग हे जे लाईफ टाईम हाय जे टार्गेट आजचा जो क्लोज आहे 22,420-19, सो तो पण क्लोज होऊन तो त्याच्यावर एक मोमेंट चांगला देऊ शकेल. बट इथे सपोर्ट घेऊन रिव्हर्स होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ओके, हे झालं निफ्टी. देन बँक निफ्टी पण तिन्ही चार्ट्स बघूयात, तिन्ही टाईम फ्रेमला. कम्पेअर टू निफ्टी, बँक निफ्टी वीक आहे थोडा. ठीक आहे की मंथली जो चार्ट आहे तो इथे सध्या कन्सॉलिडेशन दाखवते. ओके, म्हणजे लास्ट 2 मंथ्सपासून ही जर कॅन्डल बघितली आपण डिसेंबरची, तर डिसेंबर खूपच बुलिश होता. त्याच्यानंतर जानेवारी जो स्टार्ट ऑफ द इयर होता तो बेरिश कॅन्डल क्लोज झाली. देन लास्ट जो मंथ आहे फेब्रुवारी तो इनडिसिसिव्ह कॅन्डल क्लोज झाली. आणि आता जे 2 दिवस झाले आहे करंट म्हणजे मार्चच्या मंथचे, आता 2 दिवसात तरी बुलिश मुवमेंट इथे दिसते आहे मंथली कॅन्डलवर. स्टील मंथली कॅन्डल क्लोज व्हायला अजून आपल्याला माहिती आहे की 28-29 दिवस आहेत आणि त्याच्यानंतर ती कॅन्डल बुलिश, बेरिश और इनडिसिसिव्ह वॉट एव्हर जे काय ते डिसाईड होईल. सेम आपण वीकली चार्टला बघतोय की वीकली चार्टला पण एक बुलिश गॅपअप ओपन झालं डिसेंबरच्या कॅन्डलपासनं. देन फ्लॅट झाला आणि एक बेरिश कॅन्डल आली आणि जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याचा सपोर्ट घेतला आहे. ठीक आहे, हा सपोर्ट तोडलेला नाही आहे वीकली कॅन्डलला. ओके, हा एक पॉझिटिव्ह साईन आहे की वीकली कॅन्डलला तो सपोर्ट स्टील इंटॅक्ट आहे. RSI जरी बिलो 60 गेला होता तरी तो आता ट्राय करतोय की अबाव 60 येण्याचा. बट हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जिथनं पुलबॅक रॅली आली होती. जर हा परत रेजिस्टन्स आला इथे वर जाऊन तर एक डाऊनफॉल आपल्याला बघता येईल. आणि जर हा रेजिस्टन्स एखादी कॅन्डल जर ब्रेक करते म्हणजे एखादी बुलिश कॅन्डल आली इथे आणि जर ती स्ट्रॉंगली हा रेजिस्टन्स ब्रेक करते तर एक बुल मोमेंट परत चालू होईल. ठीक आहे, सो हा या रेजिस्टन्सच्या वर म्हणजे 48,636च्या वर जर एक स्ट्रॉंग बुल कॅन्डल जोपर्यंत ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत आपला व्ह्यू फारसा बुलिश नसेल स्टील तरी आत्तापर्यंत. देन डेली जो चार्ट आहे त्याला आपण इथे बघितलं की इथे आणि इथे म्हणजे ही जी आहे ही गॅप फिलिंगचा रेजिस्टन्स आहे. आणि आय थिंक मी काही दिवसांपूर्वी फेसबुकलाही पोस्ट टाकली आणि आपल्या ग्रुपला पण पोस्ट केली होती की इथे ट्रेडिंग व्ह्यूला बघूयात की इकडे बाईंग आलं होतं आपलं 29 फेब्रुवारीला. हा जो फॉल आला होता हा 800,000 पॉईंटचा एक कॅन्डल आली होती वेनसडेला 28 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं की इथनं बाईंग येईल. सो त्याला रिझन एक असं होतं की एक तर फिबोनाची रिट्रेसमेंट होती
ओके, फिब जर तुम्ही प्लॉट केला असाल तर एक फिबोनाची रिट्रेसमेंटचा झोन होता तिथे, जो 62% होता, 61.8 किंवा 62 वॉटेवर. तिकडे एक सपोर्ट घेतला होता, त्याने एक फॉल्स ब्रेकआउट दिला. बट जर लोअर टाईम फ्रेमला तुम्ही बघितलं तर तिथनं एक चांगला रिव्हर्सल आला. सो हे एक रिझन होतं त्याच्यासाठी बाईंगसाठी, आणि अजून बाकी स्टडीज पण होते त्याच्यावर. देन इथनं बाईंग येऊन याचं टार्गेट कुठे तर फर्स्ट टार्गेट हे होतं, जी ब्ल्यू लाईन होती, जे कालच म्हणजे फ्रायडेच्या सेशनमध्येच हिट झालं. देन इथनं पुढे काय, तर इथनं पुढे टार्गेट आपण हे एक्सपेक्ट करतो, जी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन आहे तिथपर्यंत तो येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर चा जो पार्ट आहे तर त्याच्यानंतर आपण असं एक्सपेक्ट करतो की त्याच्यानंतर एक बेरिश म्हणजे यूटर्न घ्यायला पाहिजे त्याने. ओके, सो आणि जर तो वरच जाणार असेल अगेन की, तर मी जसं म्हटलं की एक बुलिश कॅन्डल फॉर्म व्हायला पाहिजे की जो या झोनला ब्रेक करेल. सो तर झोनला ब्रेक केला विथ स्ट्रॉंग कॅन्डल तर तो एक चांगला म्हणजे हा हाय ब्रेक करून पण चांगली मोमेंटम देऊ शकेल आपल्याला. सो इनिशियली आपण एक्सपेक्ट करतो की इथनं एक पुल बॅक यायला पाहिजे रादर दॅन बुलिश मोमेंट. आता याच्यात थोडासा असा ग्लिच असा आहे की ट्रेडिंग व्ह्यूला हा जो चार्ट आहे, फ्युचरचा चार्ट ओपन केला आहे मी, याच्यामध्ये हा जो RSI आहे तो मला दाखवतो आहे अबाव 60 क्लोज झालेला आजचा सेशन जो आहे तो. ओके, देन जर मी याच्यातच इंडेक्सचा चार्ट बघितला ट्रेडिंग व्ह्यूला तर मला तो दाखवतो आहे रेजिस्टन्स घेतलेला इंडेक्सच्या चार्टला. ओके, सो मे बी फ्युचरचा थोडा स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू इंडेक्स, बट इथे एक बेरिश कॅन्डल फॉर्म आहे. आणि जर फ्युचरचा मी चार्ट बघितला तर इथे व्हेरी बुलिश कॅन्डल म्हणू शकतो. हा थोडासा एक डिफरन्स आहे किंवा ग्लिच आहे टेक्निकल असं आपण म्हणू शकतो. बट मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पण जर बघितला तर मला एक ग्रीन कॅन्डल दिसते डेलीला. बट इथे अजून तिसराच सीन आहे की इथे ग्रीन कॅन्डल आहे, अबाव 60 RSI आहे. नंतर इंडेक्समध्ये तर म्हणजे बेअर कॅन्डल आहे, रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय आणि RSIचा पण रेजिस्टन्स आहे. आणि थर्ड प्लॅटफॉर्म बघतो तर मला अजून वेगळंच दिसतंय, ते म्हणजे की ग्रीन कॅन्डल आहे. ओके, आणि रेजिस्टन्स घेतला म्हणजे इथे अजून तिसराच एक सीन आहे. सो हे थोडंसं प्लॅटफॉर्म वाईज टेक्निकली म्हणता येईल किंवा काय डेटा वाईज थोडं मागे पुढे या गोष्टी दिसत आहेत. बट इनिशियली आपण असं बघू की हा जो आहे रेजिस्टन्स ज्या ब्लॅक कॅन्डलचा आहे 21 फेब्रुवारीच्या, त्याचा रेजिस्टन्स ब्रेक करतो आहे का. जर तो ब्रेक केला तर जसं इथे प्लॉट केलेत आपण टार्गेट्स, ते टार्गेट्स इझिली हिट होऊ शकतात. ओके, म्हणजे आपण इंट्राडे बेसवर बुलिश जर मार्केट झालं तर कॉल किंवा फ्युचर बाईंगसाठी हे टार्गेट आपण बघू शकतो किंवा परचेस करू शकतो. बट ऑब्वियसली आपण लोअर टाईम फ्रेमवर जाणार आणि तिकडनं जर आपल्या सेटअपनुसार एंट्री आली तरच त्याच्यामध्ये आपण एंट्री करणार. सो या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या दोन लाईन्स प्लॉट केल्या आहे, रेड लाईन प्रेफर्ड करतो मी टार्गेट हिट होण्यासाठी, किंवा इनफॅक्ट असे होऊ शकतं की गॅप अप ओपन झालं आणि तिकडनं एकदम रिव्हर्सल आला, किंवा या झोनच्या वरच गॅप अप ओपन झालं डायरेक्ट आणि तिथे सस्टेन झाली कॅन्डल. सो हे 3-4 सीन्स होऊ शकतात प्रॉबॅबली, आणि बघूयात आपण काय त्याचं रिझल्ट येतो आहे सोमवारपासून. सो त्याचं एक आयडिया येईल आपल्याला. बट इथनं एकदम खाली जाण्यापेक्षा जर ही कॅन्डल याच्यावर क्लोज झाली असेल सक्सेसफुली, होपफुली सिस्टीम राईट असेल ही करेक्ट, तर हे बुलिशच आहे मार्केट. आणि इनफॅक्ट जर या कॅन्डलचा रेजिस्टन्स घेतला असेल जो इंडेक्समध्ये दाखवतं की अलीकडच्या कॅन्डलच्या खालीच क्लोज झाली आहे, जसं इकडे वर दाखवते की ही कॅन्डल खूप खाली आणि ही खूप वर आहे. सो हा जो डिफरन्स आहे, जर ही बुलिश क्लोज झाली तर तो डेफिनेटली वरच जाणार. सो ही गोष्ट थोडीशी मार्केटला वेळ द्या. ओपन झाल्या लगेच कॉल घेऊ नका. जरी बुलिश कॅन्डल आली तरी थोडं सस्टेन होऊ द्या, एक साधारण 15-20 मिनटं किंवा अर्धा तास, आणि मग त्याच्यानंतर डिसिजन घेऊ शकतात तुम्ही इंट्राडे करायचं असेल. सो आपण सध्या तरी याच्यावर आलो आहे की निफ्टी जास्त स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू बँक निफ्टी.
ओके, देन सेक्टर्स बघूयात आपण. आय टी, अगेन आय टीचा मंथली, विकली अँड डेली. याच्यामध्ये पण आपल्याला डेलीला काही खास होत नाही आहे, साईडवेज आहे आय टी. विकलीला पण सेम आहे. मंथलीला हा जो एक रेजिस्टन्स आहे तो घेऊ शकेल तो प्रोबॅबली. मंथलीचा आर एस आय बघितला तर स्ट्रॉंग आहे. ओके, विकलीचा पण आर एस आय स्ट्रॉंग आहे की प्राईस हायर हायर चालली आहे आणि आर एस आय लोअर लो चाललं आहे. ओके, सो हे डायव्हर्जन्स बघायला मिळतं आपल्याला. आणि डेलीला काय खूप खास नाही, म्हणजे तो निगेटिव्ह चालला आहे. सो इनिशियली तरी आय टी आपण थोडं साईडला ठेवू शकतो. देन निफ्टी, बँक निफ्टी आला, आय टी आला, तर प्रायव्हेट बँक. सो प्रायव्हेट बँक पण आपण जर बघितला तर मंथली पण तो खाली गेला. अगेन तो थोडासा राईज झाले या मंथच्या 2 दिवसाच्या सेशन्समध्ये, ज्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये बुल रन आला एक छोटासा. सो त्याच्यामध्ये तो आत्ता तर ही कॅन्डल अजून चालू आहे, ती 2 दिवसांचीच कॅन्डल आहे मंथली, आणि आता तरी तो अबाव 60 आहे. आजचा दिवस क्लोज झाला आहे सॅटर्डेचा. देन विकलीला एक मूविंग ॲव्हरेजचा रेजिस्टन्स घेऊन खाली होता. देन तो पण आज अगेन वर क्लोज झाला आहे, एम एच्या वर आहे, बट स्टील त्याचा आर एस आय तो खालीच आहे, बिलो 60 आहे. आणि डेली पण साईडवेज आहे, खूप काय खास नाही, तो पण आर एस आय साईडवेज म्हणू शकतो आपण त्याला. सो बँक निफ्टी किंवा प्रायव्हेट बँक किंवा फिनान्स आता जे आपण बघतोय, सो ओव्हरऑल आपण बघितलं तर ते सारखेच दिसत आहे. फक्त फिनान्स म्हणजे फिनसोर जो आहे, फायनान्स सेक्टर नाही, फिनसोर आहे, हा थोडासा स्ट्रॉंग आहे कम्पॅरेटिव्हली. इथे विकलीला एक स्मॉल रेजिस्टन्स आहे, बट तो ब्रेक केला. विकलीचा आर एस आय स्ट्रॉंग आहे, डेलीचा साईडवेज आहे, खूप सारे सेशन्स साईडवेजच गेले, आणि मंथलीचा पण स्ट्रॉंग आहे. सो हा एक चांगला सेक्टर आत्ता तरी दिसतोय. देन सर्विस सेक्टर. सर्विस सेक्टरमध्ये तिन्ही चार्ट्स बघितले तर सेम की डेलीला खूप काय खास नाही. अगेन जर तो वर गेला तर एक रेजिस्टन्स आहे, आर एस आय बिलो 60 आहे, त्याच्यामुळे डेलीचा साईडवेज म्हणता येईल आपल्याला, त्याच रेंजमध्ये तो शिफ्ट होत आहे. मंथली विकली स्ट्रॉंग आहे इनफ, आणि सेम अगेन डेलीसारखंच की विकलीला पण एक रेजिस्टन्स आहे वर. सो अगेन जर विकलीचा रेजिस्टन्स स्ट्रॉंग बुल कॅन्डलने ब्रेक केला तर सर्विस सेक्टर एक परत एक फॉर्ममध्ये येईल, तेव्हा डेली पण अबाव 60 आलेलाच असेल. देन रिअल्टी. हो, रिअल्टी हा जो सेक्टर आहे हा सुपर बुलिश आहे, खूपच स्ट्रॉंग चांगल्या पद्धतीने आहे. मंथली पण आपण जर बघितल्या कॅन्डल्स तर खूप चांगल्या पद्धतीने, आपण मागे बरेच रिअल इस्टेटचे स्टॉक्स बघितले होते, DLF वगैरे, DB रिॲलिटी बघितले होत्या, बरेच काढले होते आणि ते होल्ड केले होते. आय थिंक DLF पण आता खूप हायेस्टला आहे, 1000 रुपयाच्या आसपास आला आहे तो, आणि वी कॅन बुक इट नाऊ. ओके, कारण याचा पण आर एस आय खूपच ओव्हरबॉटच्या जवळपास आला आहे, 85, 88, 86च्या आसपास आहे मंथली. विकली पण खूप स्ट्रॉंग आहे कॅन्डल. डेली पण एक स्मॉल फुलबॅक आणि एक कंटिन्युएशन येऊ शकतं. बट टाईम टू बुक युअर प्रॉफिट नाऊ इन रिअल इस्टेट. ओके, रिअल्टीचे जर काही स्टॉक्स असतील तर तुम्ही प्रॉफिट बुक करायला हरकत नाही, और यू कॅन बुक इट पार्शली. ठीक आहे. देन PSU बँक सेम अगेन तिन्ही सुपर बुलिश आहे, डेली, विकली, मंथली. डेलीला एक स्मॉल रेजिस्टन्स आहे, ॲज एक स्मॉल पुल बॅक आली आहे, आणि इकडनं तो अगेन याचा हाय ब्रेक करून वर जाऊ शकेल. सो PSU बँक. देन ग्रोथ सेक्टर डेलीला खूपच कन्फ्युजिंग म्हणू शकतो आपण, की खालीवर आहे. एका रेंजमध्ये तो वर चालला आहे तो, पण खूपच स्मॉल स्टेप्सने जातो, 2 पावलं वर पुढे आणि 1 पाऊल मागे परत, असं सीन आहे त्याचा. सेम विकलीला पण तसंच दाखवत येतो की 3-4 वीक्सपासून तो एका रेंजमध्येच कन्सॉलिडेट होतो आहे. सो
खूप काही हॅपनिंग नाही आहे. जरी मंथली आणि वीकली असलं त्याच्यात मोमेंट, तरी तो स्मूथ मोमेंट दिसत नाही. ती त्याच्यात थोडं फिअर फॅक्टर दिसतो आहे आपल्याला, की वर गेलं की बुकिंग्स होत आहेत, प्रॉफिट बुकिंग, आणि खाली येतो आहे स्टॉक सेक्टर. ओके, देन मीडिया. मीडिया खूप काही एक्सपेक्टेशन्स वाटत नाही. मंथली तर बिलो 60s गेला आहे, एम झालं आहे त्याचं, खाली आलं आहे. वीकली तर बिलो 40 क्लोज झाले ऑलरेडी आजचा सेशन पकडून. डेली पण बिलो 40s आहे. सो नथिंग मच टू हॅपन. शॉर्ट्ससाठी तुम्ही चेक करू शकता, किंवा FNO मधले जर काही मीडियाचे स्टॉक्स असतील तर तुम्ही त्या मीडियाच्या ह्याच्यामध्ये जाऊन, सेक्टरमध्ये जाऊन, त्यातले जे काय वीक स्टॉक आहेत, जसं DB कॉर्प आहे किंवा TV18 ब्रॉडकास्ट, किंवा चेक करू शकता तुम्ही चार्ट वाईज. आता मी जस्ट एक पर्सेंटेज वाईज चेक करून सांगतो आहे, नेटवर्क 18 वगैरे. सो ते तुम्ही चेक करू शकता इंडिव्हिज्युअली की कुठली शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी येते का. ओके, देन मिड कॅप निफ्टी, देन मेटल. ओके, सो मेटल इज सुपर बुलिश. मेटलचे स्टॉक्स पण ट्रेड करायला काय हरकत नाही. रेजिस्टन्स जस्ट ब्रेक होतोय किंवा झालं आहे असं म्हणता येईल, एजला आहे अगदी. याला फॉलो थ्रू मिळाला तर यू कॅन, म्हणजे मंडे ऑनवर्ड्स मेटलचे स्टॉक्स किंवा FNOमध्ये आपण ऑपॉर्च्युनिटीज काही मिळतात का बघू शकतो मेटल स्टॉक्समध्ये. ओके, सो या कमिंग वीकमध्ये तरी मेटल एक माझ्या रडारवर असेल. देन इन्फ्रा बघूयात. इन्फ्रामध्ये मंथली विकली सुपर बुलिश आहे. डेली जो आहे थोडासा कन्सॉलिडेट आहे, आणि अगेन एक जर तुम्ही डेली चार्ट नीट बघितला तर एक डायव्हर्जन्स दिसतं की हा RSI खाली चाललं आहे, प्राईस वर चालली आहे. सो नथिंग मच टू बाय. ओके, सो इन्फ्रा आउट ऑफ द लिस्ट आहे आपल्या. देन PAC, पब्लिक सेक्टर. अगेन सेम लाईक इन्फ्रा, की मंथली वीकली बुलिश आहे आणि डेली साईडवेज झालं आहे की, आणि एक डायव्हर्जन्स पण आलं आहे की प्राईस वर चालली आहे, RSI खाली आहे. देन ऑटो सुपर बुलिश आहे. ओके, बट अगेन डायव्हर्जन्स आलं याच्यात, सेम लाईक प्रिवियस 2 सेक्टर्स. ओके, 3 बार डायव्हर्जन्स किंवा 5 बार डायव्हर्जन्स इकडे आले, आपण चेक करू शकतो. बट स्टील डायव्हर्जन्स आलं म्हणजे तो खालीच जाईल असं नाही. स्टील इट इज नॉट कन्फर्म येट. डायव्हर्जन्स जस्ट आले की RSI शोईंग डाऊन साईड अँड प्राईज इज गोईंग अप. सो हे फक्त आले, इट इज नॉट कन्फर्म येट. कन्फर्म केव्हा होतं, जेव्हा तो ट्रेंड लाईन एक टाकून तो ट्रेंड जर ब्रेक केला त्याने आणि क्लोज झाला खाली विथ व्हेरी बॅरिश कॅन्डल, तर we can consider auto for a sale, but still it is for in buying side. ओके, जे मारुती वगैरे, एस्कॉर्ट्स हे बाकी काही स्टॉक्स आहेत ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज बघता येईल त्याच्यामध्ये. देन कमोडिटीज. अगेन कमोडिटीज पण काइंड ऑफ अ डायव्हर्जन्स आहे की प्राइस इज गोइंग हायर हाय आणि RSI इज गोइंग डाउन साइड. बट स्टील मंथली सुपर बुलिश आहे, वीकली पण खूप स्ट्रॉंग आहे. बट डेलीला कन्फर्मेशन जर मिळत आहे विथ व्हेरी बुलिश कॅन्डल, सो यू कॅन गो फॉर इट कमोडिटीज. देन कन्झम्पशन. अगेन सेम थिंग की डेलीलाच बरेच सेक्टर्स किंवा स्टॉक्स जे आहेत ते साईडवेज झालेत, आणि मंथली आणि वीकली स्टील स्ट्रॉंग आहेत. आणि फक्त डायव्हर्जन्स कुठे आलं असेल तर तिकडे थोडंसं सांभाळून ट्रेडिंग करा किंवा होल्डिंग करू नका खूप. ओके, देन सेम CPSE मंथली वीकली स्ट्रॉंग. याला अगेन साईडवेज आणि एक डायव्हर्जन्स पण आले CPSEला की प्राइस इज गोइंग हायर हाय आणि किंवा साईडवेज आहे आणि RSI इज गोइंग डाऊनवर्ड. ओके,
MNC super bullish. ओके, सो विथ ब्रेकआउट पण झालं डेली चार्टला. MNC मधले स्टॉक्स तुम्ही चेक करू शकता. देन फार्मा पण मंथली वीकली स्ट्रॉंग आहे. डेली इज टेकिंग सपोर्ट ऑन RSI. ओके, सो इकडे एक सपोर्ट घेतला आहे सक्सेसफुली आणि तो जर परत वर गेला आणि हा कन्सोलिडेशन पॅटर्न जर ब्रेक केला याने तर फार्मा पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकेल. ओके, सो फार्मा पण मे बी नेक्स्ट वीकपर्यंत त्याला फक्त ऑब्झर्वेशनसाठी आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकू. एनर्जी एनर्जी मंथली वीकली स्ट्रॉंग, सेम थिंग की साइडवेज टू divergence on a daily chart for energy sector, so nothing much in it. FMCG जनरली मार्केट जर बेअरिश असेल तर FMCG बुलिश असतो जनरली. ओके, नॉट ऑलवेज, बट मिक्स आहे हा, किंवा साईडवेज किंवा मंथलीला तर 2 मंथ्सपासून तो बेअरिश म्हणतील और साईडवेज म्हणतील मंथली चार्टला. बट स्टिल एक सपोर्ट घेतला इथे आणि एक करंट कॅन्डल आहे आता. ओके, बट वीकली आणि डेली चार्ट इज नथिंग लाईक हॅपनिंग. ओके, खूप काय वाटत नाही. डेलीला पण मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच होता इतके दिवस. आता तो वर आला असं नाही, पण बट साईडवेज म्हणजे छोट्या छोट्या स्टेप्स घेऊनच तो वर येईल. मे बी तो ट्रेंड सेटल डाऊन करतो किंवा फॉर्म करतो असं म्हणता येईल आपल्याला डेलीला. वीकलीला पण सेम थिंग, MAच्या वर तो क्लोज झाला एक कॅन्डल आणि आता फॉलो थ्रू मिळू शकेल त्याला. बट ठीक आहे की तो ठेवता येईल आपल्याला एक वॉचलिस्टमध्ये, जसं ऑटो आणि FMCG मी सांगितलं. त्यांना पण वर्ल्ड मार्केट जर बघायचं म्हटलं तर डाव जोन्स डेलीला सेम थिंग साईडवेजच आहे. याच्यात पण आपल्याला डायव्हर्जन्स बघायला मिळेल की. देन वीकलीला एक जो रेजिस्टन्स होता तो मागे बघितला होता आपण लास्ट इयरच्या इयर एंडला आणि तो ब्रेक केला आहे विथ स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. स्टील ठीक आहे. ओव्हरबॉट झोनमध्येच बऱ्यापैकी सेक्टर्स आणि इंडेक्सेस दिसत आहेत आपल्याला. स्टील कन्फर्म काही होत नाही आणि जरी ओव्हरबॉट असले तरी असं काही इमिजिएट डाऊनफॉल होत असं नाही, बट आपल्याला एक कॉशियस राहायला पाहिजे. नॅसडॅक व्हेरी स्ट्रॉंग आहे वीकली. डेलीला अगेन व्हेरी स्ट्रॉंग आहे. ओके, याच्यात पुलबॅक आणि पुलअप खूप येत असले तरी त्याचा जो मेजर ट्रेंड आहे तो दॅट इज बुलिश, राईट. सो या गोष्टी बघता येतील आपल्याला. देन S&P 500 स्ट्रॉंग बुलिश आहे डेली. डॅक्स जर्मनी बुलिश आहे, व्हेरी स्ट्रॉंग. एक सिंगल कॅन्डल बेरिश आली, दॅट इज अ पार्ट ऑफ अ पुलबॅक. निक्कई व्हेरी स्ट्रॉंग. ओके, डेली चार्टला तरी. सो व्हेरी बुलिश निक्कई. कॉस्पी इट्स अ साईडवेज आणि बिलो 60 गेला RSI. सो जर MA ब्रेक केला तर तो निगेटिव्ह किंवा डाऊनफॉल एक पुलबॅक येऊ शकेल. हँगसँग अगेन इट्स साईडवेज म्हणता येईल, बुलिश होता बट आता काही एक 1 वीक म्हणू शकतो साईडवेज सेशन आहे. अगेन RSI इज बिलो 60. देन SSE कंपोजिट चायना इज बुलिश. ओके, इतके दिवस आपण बघत होतो की त्याचा बेअरिश ट्रेंड होता. आपण जेवढे पण वीकली ॲनालिसिस केले होते, हा डेली चार्ट आहे, इट शोज बेअरिश ट्रेंड. बट आता काय झालं आहे की त्याने मुव्हिंग ॲव्हरेज ब्रेक केला आहे. ओके, आणि साईडवेज आहे बट स्टील इट इज सस्टेन फ्रॉम फ्यू सेशन्स. ओके, सो इट्स अ गुड थिंग की चायनामध्ये मे बी रिकव्हरी किंवा असं व्हायरस न्यूज वगैरे बॅड न्यूज किंवा वॉट एव्हर जे प्रॉब्लेम्स होते ते मे बी डिझॉल्व व्हायला लागले असं म्हणता येईल आपल्याला, किंवा त्याला सोल्युशन मिळाले. वीकली चार्ट अगेन क्लोज अबाव MA आणि RSI पण अबाव 40 क्लोज झाले. सो इट्स अ गुड साईन फॉर देअर मार्केट. ओके, देन बाकी बिटकॉइन
गोल्ड, युरो USD हे ठीक आहे, आपण फॉरेक्सच्या क्लासमध्ये बघूयात ते. सो दॅट्स इट, की या वीकसाठी तरी आपण एवढं बघतोय. आणि चार्ट्सच थोडं इश्यू वाटतोय मला, की कुठल्या प्लॅटफॉर्मवर काय दाखवत आहेत काय नाही. सो थोडा डेटामध्ये एरर असेल. आता लास्ट सेशनमध्ये पण इकडे फ्युचरच्या चार्टमध्ये इश्यू झाला होता ट्रेडिंग व्ह्यूला, बट इट्स ओके, की बघूयात आता काय. सध्या हॅवेल्स पण खूप चांगला ब्रेकआउट दिला त्याने इकडनं. इथे एंट्री होती साधारण 1400च्या आसपास, 1400-1420, आणि आता तो काही 3-4 सेशनमध्ये म्हणजे विदिन 1 वीक तो 1600 टच झाला जवळपास. अँड स्टील इट्स गोईंग ऑन. ओके, हॅवेल्स आता जसं उन्हाळा आहे, हॅवेल्सचे फॅन वगैरे, गीझर हे ते या गोष्टी सेल्स चांगला असतो जनरली. सो तो पण एक पार्ट आहे की त्यांचं सेल्स वाढलं आहे. आणि तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज किंवा जी काय ट्रेंड फॉलोइंग सिस्टीम आहे त्याने तो फॉलो करू शकता इफ यू होल्ड इट. ओके, सो दॅट्स इट फॉर दिस वीक. नेक्स्ट वीक आपण परत कंटिन्यू करूयात की काय होतं आहे. बट जोपर्यंत एक जो बँक निफ्टीचा तरी की हायेस्ट पॉईंट आहे 48,800च्या आसपास, तो विथ व्हेरी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल ब्रेक नाही करत. ट्रेंड इज साईडवेज ऑर बेरिश, हे लक्षात ठेवा की ही क्रुशल लेवल आहे त्यातल्या त्यात, की आपण म्हणू शकतो की इथून मेक ऑर ब्रेक सिच्युएशन होऊ शकते. सो त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो आपण. आणि जसं मी इथे पण पोस्ट केलं होतं की बँक निफ्टी मेक ऑर ब्रेक सिच्युएशन. सो लेट सी की आता काय होतं आहे. नेक्स्ट कॅन्डल इथे आजची दिसेल आता. सो बघूया नेक्स्ट वीकमध्ये ते काय होते ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. सो इट्स ओके गाईज. ओके, बाय.